आणि आता बुलेटिनमध्ये एक महत्त्वाची बातमी पाहूयात। अखेर महायुतीचा खातेवाटप ठरलं। येत्या 24 तासात खातेवाटपाच्या संदर्भात अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। शिवसेनेची यादी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांना दिली जाईल, तर राष्ट्रवादी काँग्रेसची यादी देखील उद्या दिली जाणार आहे। तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसात राज्यपालांना संपूर्ण खातेवाटपाच्या संदर्भात यादी सुपूर्द करतील। आताची सगळ्यात महत्त्वाची आणि मोठी बिग ब्रेकिंग न्यूज लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। अखेर महायुतीच्या खातेवाटपाच्या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे। येत्या 24 तासांमध्ये खातेवाटपावर अंतिम शिक्कामोर्तब केला जाईल। शिवसेनेची यादी आजच मुख्यमंत्र्यांना दिली जाईल, तर राष्ट्रवादी काँग्रेसची यादी उद्या दिली जाणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसात राज्यपालांना संपूर्ण खातेवाटपाच्या संदर्भात यादी देतील। चेतन ननावरे आपले प्रतिनिधी आपल्याला बिग ब्रेकिंगच्या संदर्भातले अधिकचे अपडेट देतात। चेतन, निश्चितच शुभम, एकंदरीत मंत्रिमंडळ वाटपामध्ये आपण पाहिलं असेल, भाजपने कुठेतरी 20 खाती स्वतःकडे घेतल्यानंतर उर्वरित खाती जी होती ती शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेली होती। मात्र कमी खाती दिल्यानंतरही कुठेतरी मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपने आता महत्त्वाची खाती मात्र मित्र पक्षांना सोडलेली आहेत। त्यामध्ये जर पाहिलं तर भाजपच्या वाट्याचं गृहनिर्माण खातं जे आहे ते आता शिवसेनेला देण्यात आलेलं आहे। या उलट शिवसेनेच्या वाट्याचं उत्पादन शुल्क खातं आता राष्ट्रवादीच्या वाट्याला गेलेलं आहे। या उलट नगर विकास पासून जी शिवसेनेकडे या आधीची महत्त्वाची खाती होती, ज्यामध्ये उद्योग, शिक्षण अशी महत्त्वाची खाती होती, ही सर्व आता शिवसेनेकडेच राहणार आहे। या उलट अर्थ खात्यासहित जे अल्पसंख्याकांपासून इतर महत्त्वाची खाती आहेत ती राष्ट्रवादीच्या ताब्यातच राहणार आहे। या उलट भाजपने मुख्यमंत्री पद स्वतःकडे घेतल्यानंतर गृह खातं मात्र कुठेही सोडलेलं नाहीये, हे स्वतः देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याकडे ठेवलेलं आहे। याशिवाय ऊर्जा असेल, पर्यटन असेल, ही महत्त्वाची खाती ही भाजपने स्वतःच्या हाती ठेवलेली आहे। त्यामुळे कुठेतरी मोठ्या भावाच्या भूमिकेत असलेल्या भाजपने मंत्रिमंडळानंतर आता खाते वाटपातही एक बॅलन्सपणे काम करण्याचं पवित्रा घेतल्याचं पाहायला मिळतंय। शुभम, चेतन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 2 दिवसात राज्यपालांना भेटून ही संपूर्ण खातेवाटपाच्या संदर्भातली यादी सुपूर्द करणार आहे। त्या संदर्भातले नेमके अपडेट काय मिळतात? निश्चितच भाजपचं खाते वाटप आहे ते ठरलेलं आहे। मात्र जी नाराजी आपण गेल्या 2 दिवसामध्ये पाहत होतो शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या गोट्यामध्ये, तर शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज रात्रीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना आपली यादी सादर करतील। या उलट राष्ट्रवादीकडून उद्यापर्यंतची वेळ मागण्यात आलेली आहे। त्यामुळे उद्या राष्ट्रवादीच्या कोट्याची यादी खाते वाटपाची मुख्यमंत्र्यांकडे आल्यानंतर संपूर्ण यादी आहे खाते मंडळाची, ती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्यपालांना सुपूर्द करतील आणि राज्यपालांच्या एकंदरीत या सहमतीनंतर ही सर्व खाते वाटप आहे ते जाहीर केलं जाईल। त्यामुळे येत्या 2 दिवसामध्ये ही संपूर्ण प्रक्रिया पार पडेल आणि राज्याला खाते सहित जे मंत्री आहेत ते मिळणार आहेत। शुभम, अगदी चेतन, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत, तुर्तास धन्यवाद। अखेर महायुतीचं खातेवाटप ठरलेलं आहे, तर येत्या 24 तासामध्ये खातेवाटपाच्या संदर्भात अंतिम शिक्कामोर्तब केलं जाईल। शिवसेनेची यादी आज रात्रीच मुख्यमंत्र्यांना दिली जाणार आहे। महत्त्वाची अपडेट खातेवाटपाच्या संदर्भातली आपण पाहतोय। दरम्यान खातेवाटपाच्या संदर्भातला तपशील आपण पाहूयात। नेमकं हे खातेवाटप कशा पद्धतीचं असेल? गेल्या मंत्रिमंडळातील महत्त्वाची खाती त्या पक्षाकडेच राहणार आहे। गृह भारतीय जनता पक्षाकडे, तर नगरविकास शिवसेनेकडेच राहील। अजित पवार गटाला अर्थ खातं मिळणार आहे। महसूल, सार्वजनिक बांधकाम, पर्यटन, ऊर्जा भाजपच्या ताब्यात राहील। शिवसेनेचं उत्पादन शुल्क खातं राष्ट्रवादीला दिलं जाणार असल्याचं कळत आहे। भाजपच्या वाट्याचं गृहनिर्माण शिवसेनेच्या ताब्यात जाणार आहे। आणि आता एक नजर महत्त्वाच्या हेडलाईन्सवर।